पुरसुंगी पोलीस स्टेशन या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय आज आपण पुरसुंगी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो आहे। येण्यापाठीमागचं खरं कारण म्हणजे आज आपल्या सर्वांना माहितीच आहे की महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, दिलेला कायदा हा सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला लागू आहे आणि म्हणूनच आज भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्ष पूर्ण झाली, तरीही भारतातल्या कोणत्याही नागरिकाला स्वातंत्र्य जीवन जगण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न निर्माण होतो आहे। भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य जीवन जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि म्हणूनच पुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक पुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद स्वातंत्र्य निवडणूक 2025 हे निवडणुकीचा फॉर्म पुण्यप्रहार या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक यशवंत अरुण बनसोडे यांनी देखील भरला होता। फॉर्म भरल्यापासून ते कालपर्यंतचा दिवस अत्यंत व्यवस्थितपणे होता। मात्र काल सकाळी ते घरापासून काही अंतरावरती जिमला जात असताना जिमवरून येत असताना काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांची गाडी थांबवण्यात आली आणि निवडणुकीचा भरलेला उमेदवाराचा अर्ज माघार घ्या, अन्यथा तुमच्यावरती संतोष देशमुख करू अशी धमकी अज्ञात व्यक्तींकडून त्यांना दिलेली आहे। मात्र घटना नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या आपण पुरसुंगी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो आहे आणि आपल्यासोबत स्वतः होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचे आम आदमी पार्टी या पक्षाचे अधिकृत उमेदवार यशवंत अरुण बनसोडे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, काय नेमकं तुमच्यासोबत घटना झालेली आहे, काय नेमकं तो प्रकार होता, काय सांगाल? जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय। ॲक्च्युली खरं तर हा सगळा प्रकार माझ्यासारख्या साध्या आम आदमी पार्टीच्या एखाद्या उमेदवारासंगत होणं थोडं जरा हास्यास्पदच आहे, कारण मोठमोठ्या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसोबत झालं पाहिजे होतं, पण हे माझ्यासोबत होतं। याचं कारण एकच आहे की गंगानगर, भेकराईनगर, पापडेवस्ती, फुरसुंगी किंवा ढमाळवाडी या विभागातली माझी लोकांमधली असलेली भावना, लोकप्रियता, पत्रकार म्हणून मी ज्या जनसामान्यांसाठी काम केलं आहे, निःशुल्क काम केलं आहे, कोणाकडनंही पैसे न घेता काम केलं आहे, त्यामुळं माझी त्या विभागामधली जी लोकप्रियता आहे आणि मी निवडणुकीला उभा राहिल्यानंतर लोकांकडनं मिळणारा जो मला प्रतिसाद आहे याची कुठंतरी त्यांना कदाचित एखादी हिंट लागली असेल किंवा कल्पना आली असेल की हा प्रतिनिधी, हा पत्रकार प्रतिनिधी म्हणून आपल्याला उमेदवार म्हणून आलेला आहे आणि हा आपलं मतदान कुठंतरी खाण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं हा सगळा प्रकार आणि हा घाबरवण्याचा प्रकार त्यांनी केला आहे। पण काळजी करू नका, मी घाबरणार नाही आणि मी फॉर्मही मागं घेणार नाही। लय ते लय तुम्ही माझं मुंडी आणि धड अलग करू शकता, त्याच्यापुढं कुणी काय करणार नाही आणि मला माझ्या बापाने दिलेल्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे। मी त्या संदर्भात त्या व्यक्तींच्या नावाने FIR दाखल केलेली आहे, ती FIRसुद्धा तुम्ही बघू शकता। त्या FIRच्या नुसार आता ज्या लोकांनी ह्या प्रकरणात हे कांड करण्याचा हा जो प्रयत्न केला आहे त्या लोकांना संविधानाचा दणका बसल्याशिवाय राहणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कितीही करा, आपण निवडणूक लढवतो आहे, कुठली लढाई नाही लढत आहे। शस्त्र हे निवडणुकीत नसतं वापरायचं, तुम्ही प्रचाराने लढा ना, प्रचाराने लढा। तुमची जनतेने जेवढी क्यू करायची तेवढी क्यू करेल, जनता तुम्हाला मतदान द्यायचं तेवढं देईल। पण हे असले कोयते, चाकू, तलवार घेऊन तुम्ही पत्रकार, संपादक किंवा आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला जर घाबरवणार असाल तर तो तुमचा भ्रम आहे। मी काय घाबरणार नाही आणि हे सगळं कशासाठी चाललं आहे की प्रस्थापित लोकांच्या पक्षांमध्ये जेवढेही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडणूक झाले, निवडून आले तर त्या प्रस्थापितांच्या ताटाखालचे मांजर होतील आणि हा एकमेव यशवंत बनसोडे जो प्रस्थापितांच्या ताटाखालचा मांजर होणार नाही। जनतेचा पैसा जनतेकडनं मिळालेला पूर्ण टॅक्सचा पैसा हा जनतेला सेवेतच देणार, भ्रष्टाचार करणार नाही, याची त्यांना जाणीव झाली असावी आणि म्हणून त्यांनी हे कृत्य केले। या त्याचा तर सगळ्यात पहिलं तर मी आमच्या लोकनायक संपादक व पत्रकार संघातर्फे, पुण्यप्रहार या वृत्तपत्रातर्फे, सार्वभौम लोकनायक या वृत्तपत्रातर्फे आणि आम आदमी पार्टीच्या
पक्षातर्फे मी या गोष्टीचा निषेध करतो, यांची तीव्र निंदा करतो की अशा प्रकारचे कृत्य करून तुम्ही जर निवडणूक जिंकणार असाल तर हा संविधानाचा खून आहे, ही लोकशाहीची हत्या आहे. तुम्हाला या प्रकारबद्दल जर अशा घाण वस्तू घाण कृत्य करावे लागत असेल तर तुम्ही राजकारण सोडून द्यावं आणि गुंडगिरीमध्ये प्रवेश करावा. आपण ज्यावेळेस घरातून सकाळी बाहेर निघला होता, जिमवरनं येत होता, त्यावेळेस नेमकी घटना काय होती? अज्ञात व्यक्ती नेमकी कोण होते, काय कल्पना याची? ती व्यक्ती मला कुठंच दिसली नाही आजपर्यंत. मी पहिल्यांदाच तिला काल पाहिलं. ॲक्च्युली झालं काय, मी जिमवरून निघालो आणि माझा नेहमीचा रोड जो आहे रेल्वे रोडाच्या शेजारून, तो आम्हाला भोसले विलेजला यायला जवळ पडतो. मी सकाळी जाताना मात्र पापडे वस्ती डामळवाडीतून जातो, कारण माझा मुलगा आपल्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत असल्यामुळं मी त्याला तिथं शाळेला सोडतो आणि मी जिमला जातो. जिमवरून येताना त्या रेल्वे रोडाच्या शेजारून भिंतीच्या जिथं रोड संपतो त्या भिंतीच्या थोडंसं अलीकड एक व्यक्ती उजव्या हातामध्ये कोयता किंवा पालगन, काय ते शस्त्राचं नाव आहे, ते घेऊन डाव्या हाताने मला असा थांबवत आला. मला वाटलं माझ्या कोणतरी ओळखीचं आहे. डमळवाडी, पापडे वस्ती, भेकराईनगर, गंगानगरमध्ये मला साहेब म्हणून ओळखणारे, पत्रकार म्हणून ओळखणारे भरपूर लोक आहेत. कधी येतात, समस्या सांगतात किंवा काही प्रॉब्लेम आहे सांगतात, माझ्याशी चर्चा करतात किंवा कसे आहात विचारतात. याच्यासाठी मला त्यांनी थांबवलं असावं अशी माझी भावना झाली. पण ज्यावेळेस तो चालत असताना त्याच्या उजव्या हातात मला तो कोयता दिसला. मी ती काच खाली केली होती, ती मी वर केली आणि एवढाच भाग राहिला होता काच खाली वर घ्यायचा. त्या भागातनंच तो एवढंच म्हणाला की तू निवडणुकीचा फॉर्म मागं घे, नाही तर तुझा संतोष देशमुख करू. आता माझा संतोष देशमुख करण्यापेक्षा तुम्ही भ्रष्टाचार कमी करा. तुम्हाला ही वेळ यायची नाही की एखाद्या उमेदवाराला कोयत्यानी संपवायचं किंवा त्या संतोष बिचारा देशमुख. आता ते नेमकं काय झालं माहिती आहे का, मग तो खरं बोलला, तो मराठा समाजाचा होता, तो खरं बोलला तरी यांना टोचणार. मी दलित समाजाचा आहे, मी खरं बोललो तरी यांना टोचणार. मग तुम्हाला चालतंय तरी कोण? तुम्हाला जर प्रस्थापित लोकांना मराठा समाजाचा तो संतोष देशमुख चालत नसेल तर हा दलित समाजाचा संतोष देशमुख चालेल का तुम्हाला? होय, मी तयार आहे, मी संतोष देशमुख व्हायला, तुम्ही करून दाखवा. पुरसुंगी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आपण भेटलेला आहात, गुन्हा देखील दाखल झालेला आहे. काय सिनियर PIनी आपल्याला बोललेले आहेत, काय सांगाल? सिनियर PI मोरे साहेबांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, सांत्वन केलं आमचं की आम्हाला तुम्ही घाबरू नका, कुठल्याही प्रकारचा काही हल्ला तुमच्यावर होणार नाही. पण मी तुमच्या प्रसारमाध्यमांच्याद्वारे जनतेला हे सांगू इच्छितो की मला कुठल्याही क्षणी माझा जीव घेण्याचा प्रकार हे लोक करणार आहेत. कारण ह्यांना धास्ती बसलेली आहे की गंगानगर, फुरसुंगी, भेकराईनगरमध्ये याची जी लोकप्रियता आहे पत्रकार म्हणून, ती कुठंतरी मतदानाला किंवा मतदाराला मतदान करण्यास भाग पाडेल आणि आपला आयता आलेला विजय हा हाताशी घेऊन जाईल. त्याच्यामुळं माझी पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाला विनंती आहे की जर मला काय झालं तर त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग असतील. त्यांनी मला सुरक्षा, मला आणि माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला आणि आमच्या आम आदमी पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला पोलीस प्रोटेक्शन किंवा पोलीस सुरक्षा द्यावी. अन्यथा आमचा जर खून झाला तर त्याला जबाबदार आपले पुणे शहर पोलीस असेल आणि निवडणूक आयोग असेल. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री निश्चित अशा निंदनीय घटनेचा विशेष करून दखल घेतली पाहिजे. त्यानंतर पुणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील या गोष्टीकडे विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली तरी देखील भारतातील नागरिक हे लोकशाहीमध्ये कमी आणि हुकुमशाहीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जगत असतानाचं दृश्य आपल्याला या घटनेच्या माध्यमातून दिसत आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला मत करण्याचा अधिकार आहे, मत मांडण्याचा अधिकार आहे, स्वतंत्र निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. असं असताना देखील तर काही माथेफिरू व्यक्तींकडनं कोयत्याचा दबावाखाली उमेदवारांना दबावण्याचा प्रयत्न किंवा पत्रकारांना दाबण्याचा प्रयत्न केला तर निषेध हे घटना अतिशय निंदनीय आहे आणि अशा निंदनीय घटनेचा जाहीर निषेध सर्वांकडनं झालाच पाहिजे. आणि त्याचबरोबर
सत्याचा लढा 24 तास बातमी या चॅनलच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीने वागणूक करणाऱ्या व्यक्तीचा जाहीर निषेध आपल्याही चॅनलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, पुरसुंगी.